Hi, hello students. This is this is me Vikas Bhagwan Khandare. Okay, welcome in my YouTube channel Learning for All with VK. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्यात बेसिक्स व्हिडिओ जसे की आपण याच्या अगोदर बघितलेला आहे पार्ट ऑफ स्पीचमध्ये शब्दांच्या जातीमध्ये आपण 8 शब्दांच्या जाती बघितलेल्या आहेत. त्याच्यापैकीच एक जो आहे तो आहे प्रोनाऊन विषयी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. प्रोनाऊन काय असतं आणि प्रोनाऊनचे टाईप कोणकोणते असतात हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. पण त्या सगळ्यांपैकी 2 जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यापैकी एक जे आहे ते एक घेतोय मी, ते म्हणजे पर्सनल प्रोनाऊन. ठीक आहे, पर्सनल प्रोनाऊन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम असतं काय, तर त्याच्या अगोदर काय करूयात, एक शॉर्टली काय करूयात आपण समजून घेऊया की बाबा प्रोनाऊन असतं काय, सर्वनाम असतं काय. बघा, सर्वनाम काय असतं सगळ्यांना माहित आहे रताळ्यांनो. ठीक आहे, प्रोनाऊन म्हणजे काय की असा शब्द जो नामाच्या बदल्यात वापरला जातो. जसं की समजा मी माझंच एक्झाम्पल घेतो. विकास इंग्लिश शिकवतो. विकास सर खूप चांगले इंग्लिश शिकवतात, ते इंग्लिशमध्ये सुद्धा बोलतात. ओके, अजून विकास सरांना चांगल्या प्रकारे नॉलेज आहे इंग्लिशचं. ठीक आहे, आता मी प्रत्येक शब्दामध्ये वाक्यामध्ये काय करतोय, विकास सर किंवा विकास वापरतोय. हे कसं वाटतं तुम्हाला, एकदम बोरिंग पडते का नाही, आहे का नाही, एकदम बोरिंग आहे. मग ही बोरिंगनेस टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं, विकासाच्या जागेवर मी काय बोलू शकतो की तो वापरू शकतो. ठीक आहे, जर जास्तच रिस्पेक्ट असेल तर तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे, पण रिस्पेक्ट करायची काही गरज नाही एवढी, तर तो वापरू शकता. कळलं. ठीक आहे, तर मी काय वापरलं, विकासाच्या जागी तो वापरतोय किंवा ते वापरतोय. काय करतोय, रिपिटेशन टाळतोय. रिपिटेशन म्हणजे परत परत येणारा जो शब्द आहे विकास सर त्यांना काय करतोय मी गायब करून टाकतोय. फक्त एकच शब्दाच्या बाबतीत, कोणता, तो. तर तो म्हणजे काय, सर्वनाम. तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरतात त्या शब्दाला काय बोलतात, सर्वनाम. तर बघा इथं इंग्लिशमध्ये लिहून दिलेले, मी मराठीमध्ये पण सांगतो. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. प्रोनाउन म्हणजे काय असतं, द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन टू अवॉइड द रिपिटेशन, इट इज कॉल्ड प्रोनाउन. हे रिपिटेशन आहे. इकडली स्पेलिंग जर तुम्हाला नसेल बघितलं, रिपिटेशनची स्पेलिंग मे बी माझ्याकडून पण मिस्टेक होऊ शकतात स्पेलिंग मिस्टेकमध्ये. ठीक आहे, शेवटी माणूस चुकीचा पुतळा असतो. ठीक आहे, सो रिपिटेशन्स म्हणजे असा शब्द जो नामाची पुनरावृत्ती टाळतो. द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय बोलतात, सर्वनाम. पण सर्वनाम नाव कशासाठी वापरायचं आपल्याला, कारण त्याचे परत 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 तो शब्द येऊन म्हणून आपण त्याला सर्वनाम वापरतो. आता त्याचे एक्झाम्पल आपण बघायला गेले कोणकोणते येतात रे बाबांनो, तर आय म्हणजे मी, वी आम्ही, यू तू, ते, ही तो, सी मुलगी असेल तर ती, इट असेल तर ते, ओके, दे ते, ओके, अँड सो ऑन. तर अशा प्रकारचे जे सर्वनाम आहेत ते सर्वनाम इथं मी त्याचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे, तर सर्वनाम तुम्हाला समजलं असेल रे बाबांनो. काय असेल सर्वनाम म्हणजे काय की द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन, नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय बोलतात, सर्वनाम बोलतात. हे आपल्याला पहिली दुसरीपासून आपले शिक्षक शिकवतात. ठीक आहे, पण आम्हाला फक्त पोपटपंची करायची आहे, वापरायचंच नाही आहे. त्याच्यामुळे आपण आतापर्यंत आपल्याला सुद्धा प्रोनाउन माहिती नसतं. तर लक्ष द्या, हे झालं प्रोनाउन. ओके, आणि ते त्याचे झाले एक्झाम्पल. आता एकदाचं भेटलं बाबा ते. ठीक आहे, आता बघूयात आपण पर्सनल प्रोनाउन. पर्सनल म्हणजे काय की बाबा पुरुषाविषयी वापरणार आहे. मी बोलतोय तर माझ्याविषयी, मी तुमच्याशी बोलतोय तर तुमच्याविषयी, आपण दोघं मिळून तिसऱ्याशीच बोलतोय तर तो तिसऱ्याविषयी. तर जे प्रोनाउन्स येतात त्या प्रोनाउन्सला आपण काय बोलतो, व्यक्तिवाचक किंवा पुरुषवाचक. तर बघा रे रताळ्यांनो, सी पर्सनल प्रोनाउन मतलब काय, पुरुषवाचक सर्वनाम किंवा व्यक्तिवाचक सर्वनाम. ठीक आहे, तर व्यक्तिवाचक सर्वनाम म्हणजे काय की द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन, असा शब्द जो नावाऐवजी वापरला जातो. पण कोणत्या नावाऐवजी, जो की माणसांना किंवा एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करतो. आपण त्याला काय बोलतो, पर्सनल प्रोनाउन. ओके, सो द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन दॅट रिप्रेझेंट पीपल ऑर थिंग्स, इट इज कॉल्ड पर्सनल प्रोनाउन. ओके, सो पर्सनल प्रोनाउन म्हणजे असं सर्वनाम की जे आपण वापरतो नावाऐवजीच. पण कोणते नाव, व्यक्तीचं नाव, माणसाचं नाव किंवा एखाद्या गोष्टीचं नाव किंवा एखाद्या वस्तूचं नाव आहे, तर त्याच्याविषयी जो शब्द वापरतो आपण त्याला काय म्हणतो, पर्सनल प्रोनाउन. आता त्याचे एक्झाम्पल कोणते, तर समजा मी बोलतोय तर माझ्याविषयी मी कोणते वापरणार, मी वापरणार आय. किंवा मी एकापेक्षा जास्त आहे, आम्ही, तर मी काय म्हणणार वी.
ठीक आहे, मीच बोलतोय तर मी माझ्यासाठी आय वापरणार, किंवा आम्ही दोघं तिघं आहोत तर मी काय बोलणार वी. ठीक आहे, किंवा मी किंवा आम्हाला सांगितलं, किंवा आम्ही खूप जास्त आहोत तर बोलतो आम्हाला, म्हणजे अस. ठीक आहे, अस. तर हे स्वतः विषय वापरणारे शब्द, म्हणजे जो बोलतोय त्याच्याविषयी वापरणारे शब्दाला काय बोलतात, किंवा ज्याच्याविषयी बोलतोय किंवा आपण मिळून दोघं ज्यांच्याविषयी बोलू त्याला बोलतात पर्सनल प्रोनाउन. तर बघा, आय म्हणजे मी, यू म्हणजे तुम्ही तुमच्याशी बोलतोय, मी म्हणजे मी मलाच. ठीक आहे, हे सेकंड फॉर्म आहे. नंतर यू म्हणजे तुम्ही. अच्छा, हे परत परत आलं वाटते. ठीक आहे, हे मिटवून टाका, यू. नंतर युअर्स तुमचा. ठीक आहे, तुझा. ही म्हणजे मुलगा असेल तर तो, ही असेल तर मुलगी असेल तर ती. इट म्हणजे दोघंही नसेल, आपल्याला माहितीच नसेल मुलगा आहे का मुलगी आहे, तर आपण त्यासाठी काय वापरतो इट. आणि दे, एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला वापरतो दे, ही एक्सेट्रा, ETC. हे झाले तुमचे पर्सनल प्रोनाउन. ओके, आता हे पर्सनल प्रोनाउन आहेत का, कारण ते व्यक्तीविषयी वापरले जातात, पुरुषाविषयी वापरले जातात. पुरुषवाचक म्हणजे त्याच्यात पुरुष झाला असं नाही, त्याच्यामध्ये स्त्री पण येऊ शकते. नाहीतर बघ, सरांनी सांगितले पुरुषवाचक म्हणजे पुरुषच आला पाहिजे, नाही, त्याच्यामध्ये काय येऊ शकतं, स्त्री पण येऊ शकते, किंवा तुमचं थर्ड जेंडर पण येऊ शकते, किंवा एखादी दुसरी वस्तू सुद्धा येऊ शकते. त्याला बोलतात व्यक्तिवाचक सर्वनाम. ठीक आहे, तर पुरुष म्हणजे फक्त पुरुषच घेऊन बसायचं नाही. ठीक आहे, नाहीतर आपली इंडियन मेंटॅलिटी पुरुष म्हणजे फक्त पुरुष नाही. पुरुष म्हणजे त्याच्यामध्ये बाया पण आल्या, लेकरं पण आले, मुलगी पण आली, मुलं पण आले, सगळेच येतात वस्तू, त्याला बोलतात पुरुषवाचक सर्वनाम. ओके, आता त्याचे बघा, मी बोलतोय माझ्याविषयी शब्द येणारे, मी तुमच्याशी बोलतोय तुमच्याविषयी येणारे शब्द, आपण दोघं मिळून तिसऱ्याशी बोलतोय तर तिसऱ्याविषयी येणारे शब्द. ओके, तर त्याला आपण काय करूयात वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड करूयात. तर बघा, द टाइप्स ऑफ पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन्स व्यक्तिवाचक सर्वनामाचे प्रकार किती असतात, तर 3 प्रकार असतात. व्यक्तिवाचक सर्वनामाचे, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार असतात, 3 प्रकार असतात. तर पहिला प्रकार कोणता बघा, तर पहिला प्रकार असतो फर्स्ट प्रोनाउन, फर्स्ट पर्सन प्रोनाउन. फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष. ठीक आहे, प्रथम पुरुष म्हणजे जो बोलणारा आहे, जो आता समजा मी बोलतोय तुमच्याशी, तर माझ्याविषयी जेवढे प्रोनाउन वापरणार ते सगळे काय असणार, फर्स्ट पर्सन. ओके, दुसरा कोणता आहे, सेकंड पर्सन प्रोनाउन म्हणजे द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष म्हणजे काय, आता मी तुमच्याशी बोलतोय, काय तुम्ही विद्यार्थी आहात, मी तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे, तर तुमच्याशी बोलणाऱ्या शब्दांना मी काय बोलतो, तर त्या जे प्रोनाउन वापरणार त्या प्रोनाउनला मी काय बोलणार, द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन. ओके, तिसरा आहे, आता आपण दोघं मिळतोय, आता मी तुम्हाला गप्पा समजा एक गोष्ट सांगतोय एखाद्या शेतकऱ्याची, तर मी सांगतोय तुम्ही ऐकताय, पण मी कोणाविषयी सांगतोय, तर शेतकऱ्याविषयी सांगतोय. तर मग शेतकरी कोण झाला इथं, तर शेतकरी झाला थर्ड पर्सन. शेतकरी कोण झाला, थर्ड पर्सन. तर दॅट इज अ थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. ओके, तर फर्स्ट पर्सन विषयी कोणकोणते शब्द येतात सांगा बरं मला. ठीक आहे, तर फर्स्ट पर्सन विषयी जर आपण बघायला गेलो, तर मी अगोदर लिहितो इथं, बोलणाऱ्याविषयी मराठीत लिहितो, द वर्ड विच इज यूज फॉर दोज हू आर टॉकिंग, म्हणजे जो बोलतो त्याच्याविषयी वापरणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, फर्स्ट पर्सन. बोलणाऱ्याविषयी, स्वतः बोलणाऱ्याविषयी असं लिहितो मी, स्वतः बोलणाऱ्याविषयी वापरणाऱ्या सर्वनामाला प्रथम पुरुष असे बोलतात. प्रथम पुरुष सर्वनाम असे बोलतात. सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे, जास्त वेळ जातो याच्यामध्ये. ठीक आहे, मी आता काय करतो, डायरेक्टली विड्रॉ करतो. ठीक आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे काय, द वर्ड विच इज यूज फॉर आवर सेल्फ, दोज हू आर टॉकिंग, ज्याच्याविषयी जो बोलतोय त्याच्याविषयी जे शब्द वापरतात त्याला काय म्हणतात, पर्सनल प्रोनाउन. फर्स्ट पर्सन, स्वतः बोलणाऱ्याविषयी वापरणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात, प्रथम पुरुष सर्वनाम. याचे एक्झाम्पल कोणकोणते रे बाबांनो, एक्झाम्पल जर बघायला गेलं तर मी बोलतोय तर माझ्याविषयी आय. ठीक आहे, माझ्यापेक्षा जास्त असतील तर मी काय बोलणार, वी. ठीक आहे, जर आमच्यापेक्षा जास्त असतील तर काय बोलणार, अस, वी, अस. ठीक आहे, देन, आवर्स, म्हणजे माझ्याविषयी जे शब्द आहेत त्यांना जे बोलतो त्याला बोलतो आपण फर्स्ट पर्सन. वी, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, आवर्स म्हणजे आम्हीच. ठीक आहे, तो आमचे, ETC एक्सेट्रा. हे काय झाले तुमचे फर्स्ट पर्सन प्रोनाउन, हे काय झाले तुमचे फर्स्ट पर्सन प्रोनाउन. आता त्यानंतर बघा सेकंड पर्सन. सर्वनामांनो एवढं लक्षात द्यायचं, सिम्पली जो बोलतोय त्याच्याविषयी वापरणाऱ्या सर्वनामाला काय बोलतात,
तर बोलतात फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष सर्वनाम. तर सरळ सरळ मराठी भाषेत लिहिलंय मी, काय लिहिलंय? स्वतः बोलणाऱ्याविषयी वापरणाऱ्या सर्वनामाला प्रथम पुरुष सर्वनाम असे बोलतात. ठीक आहे, विसरायचं नाही ढेकळ्यांनो. ठीक आहे, सो एक्झाम्पल बघा कोणकोणते आहेत? आय, वी, अस, आवर, इट इज. तर हे आहेत तुमचे फर्स्ट पर्सन प्रोनाउन. ओके, समजलं? आता जाऊयात आपण सेकंड पर्सन कडे. सेकंड पर्सन म्हणजे कोण? तर मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, तर ऐकणारे. तर जे ऐकताय समोरासमोर एक्झॅक्टली ऐकतायत त्यांना काय बोलतात? सेकंड पर्सन प्रोनाउन. म्हणतात सेकंड पर्सन प्रोनाउन. बघा बघा सेकंड पर्सन म्हणजे काय? सेकंड पर्सन म्हणजे काय असतं? जसं मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, तर तुम्ही कोण झाले? तुम्ही झाले सेकंड पर्सन. ठीक आहे, तर समोरासमोर बोलणे ऐकणाऱ्याविषयी जे सर्वनाम वापरतात, ठीक आहे, त्याला द्वितीय पुरुष सर्वनाम असे बोलतात. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. मी बोलतोय तर मी झालो फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकताय तर तुम्ही झाले सेकंड पर्सन. ओके, तर त्याला काय म्हणणार? सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम. ठीक आहे, समोरासमोर बोलणे ऐकणाऱ्याविषयी जे सर्वनाम वापरतात त्याला बोलतात द्वितीय पुरुष सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. एक्झाम्पल काय जास्त नाही त्याच्यामध्ये. यू. आता मी तुमच्याविषयी काय काय वापरू शकतो बरं? मी तुमच्याविषयी फक्त कॉमनली यू वापरू शकतो. कॉमनली काय? यू म्हणजे तुम्ही, तू, तुम्ही. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त युअर्स, तुमचा. ठीक आहे, ही जसं की हा लॅपटॉप तुमचा आहे, तर काय म्हणणार मी? तुमचा. म्हणजे जास्तीत जास्त यू किंवा युअर्स. तर हे दोन किंवा याच्यापेक्षा असू शकतात जास्त, आपण बघूयात समोर. तर त्याला बोलतात सेकंड पर्सन. तर सेकंड पर्सन म्हणजे काय? जो बोलणे ऐकतोय समोरासमोर त्याला काय बोलतात? सेकंड पर्सन प्रोनाउन. समजलं का? ठीक आहे, ओके. तर दॅट इज अ सेकंड पर्सन. फर्स्ट पर्सन मी, सेकंड पर्सन तुम्ही. आता आपण दोघं मिळून मी तुम्हाला गप्पा गोष्ट सांगतोय शेतकऱ्याविषयी, तर शेतकरी, एखाद्या इंजिनियर विषयी, एखाद्या डॉक्टर विषयी, एखाद्या IAS ऑफिसर विषयी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याविषयी गोष्ट सांगतोय. तर ज्याच्याविषयी मी सांगतोय ते कोण झाले? ते झाले तुमचे थर्ड पर्सन. ते कोण झाले तुमचे थर्ड पर्सन? त्याला होतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. चला ते बघूया. हा, तर बघा तिसरं काय आहे? तिसरं सर्वनाम काय आहे? थर्ड पर्सन प्रोनाउन. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण दोघं मिळून ज्याच्याविषयी बोलतोय, तिसरा जो कोणी त्याच्याविषयी बोलतोय, तर आपण त्याला काय बोलणार? तृतीय वाचक सर्वनाम. जसं की बोलणारा आणि ऐकणारा मिळून जो कोणी तिसऱ्याविषयी बोलतो त्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे बोलतात. ओके, आता समजा मी तुम्हाला शेतकऱ्याची गोष्ट सांगते, तर मी त्याच्याविषयी काय वापरणार? की बाबा ही म्हणजे तो, किंवा ती, तो. ठीक आहे, ते. ओके, अशा जे काही आपण मिळून तिसऱ्याविषयी जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतो आपण? थर्ड पर्सन सर्वनाम. जसं की एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. एक्झाम्पल ही, सी, इट, दे, देम. ठीक आहे, हे सर्व काय झाले बाबा? किंवा एनी नेम, और एनी नाउन. ठीक आहे, त्याला बोलतात थर्ड पर्सन. काय बोलतात? थर्ड पर्सन. तर बघा, थर्ड पर्सन म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा बाबा दोघं मिळून ज्याच्याविषयी बोलतायत. ठीक आहे, मग जे तो कोणता झाला? तिसराच झाला ना. तिसराच कोणीतरी झाला जो की चर्चामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. तर मग अशाला काय बोलतात? थर्ड पर्सन. अशाला काय बोलतात? आपण दोघं मिळून ज्याच्याविषयी बोलतोय जो की चर्चेमध्ये नाहीये ऑलरेडी, त्याला काय बोलणार? थर्ड पर्सन प्रोनाउन. कळलं? जसं की बोलणारा आणि ऐकणारा मिळून जो कोणी तिसऱ्याविषयी बोलतो त्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे बोलले जाते. एक्झाम्पल जर बघायला गेलो तर बघा रे ढेकळ्यांनो, बघा कोणकोणते वापरणार? ही म्हणजे तो, सी मुलगी असेल तर ती, इट जर दोघांपैकी काहीच नसेल समजत आपल्याला तर ते, देन देम, और एनी नाउन. जसं की एनी नाउन मी वापरलं, समजा संविधान वापरलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरलं, किंवा मी डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले वापरलं. ठीक आहे, तर आपण मिळून त्यांच्याविषयी जे बोलतोय, ठीक आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज वापरलं, किंवा राजर्षी शाहू महाराज वापरलं, तर यांच्याविषयी मी बोलतोय, तर हे कोण झाले? हे झाले थर्ड पर्सन. हे कोण झाले? थर्ड पर्सन. ओके, तो दीज आर म्हणजे हे सगळे काय आहेत? पर्सनल प्रोनाउनचे काय आहेत? तुमचे टाइप्स आहेत. 3 पर्सनल प्रोनाउनचे टाइप आहेत. आता बघा, हे झालं. याच्यावर आता सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि अनेक वचनामध्ये पण फरक असतो. काही सर्वनाम काय वापरतात? ॲज अ सब्जेक्ट म्हणजे कर्ता वापरतात. काही सर्वनाम ॲज अ ऑब्जेक्ट वापरतात म्हणजे कर्म म्हणून वापरतात. आता मी त्याच्यासाठी तुम्हाला एक बॉक्स देणार आहे. त्या बॉक्समध्ये काय असणार आहे? की बाबा जर आय असेल तर आयचा सेकंड फॉर्म काय? आयचा ऑब्जेक्ट काय? तर मी.
ठीक आहे. जसं की तुम्हाला वापरतात बघा पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय वापरतात, अगोदर कर्ता वापरतात, नंतर ऑब्जेक्ट वापरतात. ठीक आहे. तर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतानंतर कर्म होतो. ठीक आहे. तर त्यासाठी आय असेल तर काय होतं, त्याचं मी होणार, दे असेल तर देम होणार. ओके. ही असेल तर ही होणार. अशा प्रकारे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन वापरतात. तर हे काय होतात, चेंज होतात आपले फर्स्ट याच्यानुसार, लिंगानुसार, किंवा मग वी कॅन से दॅट नाउन्स, नंबर्स म्हणजे एकवचन आणि एकवचननुसार कारण चेंज होणार. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला बॉक्स देतोय. तो बॉक्स जरा प्रॉपर घ्या. आणि हे आय थिंक या साईडचं थोडं दिसत नाही, थोडं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. दिसतंय ते थोडं जर बघितलं प्रॉपरली तर. ओके. तर हे झाले तुमचे पर्सनल प्रोनाउन विषय, आणि त्याच्याविषयी मी बॉक्स बनवतोय तुम्हाला. तो बॉक्स तुम्ही घ्या आणि तुम्हाला त्यानंतर काही अडचण इंग्लिशमध्ये प्रोनाउन विषयी.